काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल महायुतीचे आमदार तिरविंदर सिंग महाराव, खासदार अनिल बोंडे, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, रेल्वे मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान वापरल्याबद्दल निफाडला युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली निफाड चौफुलीवरती रस्ता रोको करून फोटोंना जोडो मारो आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी निफाड पोलीस स्टेशनचे PSI निकम यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले। याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक शिंदे, भैयाकाका देशमुख, नंदकिशोर कापसे, शहराध्यक्ष स्वप्नील बिनाकिया, उपाध्यक्ष अलीभाई शेख, प्रभाकर हुसपंत, रामदास जमदडे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव काऊतकर, सचिन गवळी, दीपक शिंदे, राकेश निकाळे, दीपक आढाव, तौसिफ राजे, ऋषिकेश सोनवणे, महेश शिरसाट, विलास जाधव, विश्वजित आहेर, नाना माळी, योगेश गवले, सागर साळवे, कुणाल साळवे, राहुल पगारे, सोपान वाघ, तेजस मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेव्हापासून 2014 पासून हे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलंय आणि या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आले, तेव्हापासून त्यांचे जे वाचळवीर लोक आहेत ते अक्षरशः डोक्यात किडे पडल्यासारखे बोलत आहेत। राहुलजी गांधी यांच्याबद्दल भाजपाचे दिल्लीचे नेते चारवा यांनी त्यांची आजीचे तुकडे जसे झाले तशी तुकडे करू अशी धमकी दिली। त्यानंतर मंत्री रवनीत बिट्टू यांनी धमकी दिली का राहुल गांधी यांचा आतंकवाद्यांसोबत संबंध आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातले शिंदे गटाचे संजय गायकवाड आहेत, त्यांनी राहुलजी गांधी यांची जीप जो छाटी त्याला 11 लाखाचं बक्षीस देईल आणि भाजपाचा खासदार अनिल बोंडे यांनी अशी बोलणं केलं की चटके दिले पाहिजे जे वेळेला अशा या नीच प्रवृत्तीच्या लोकांना हे सरकार पाठीशी घालायचं काम करत आहे। आमचं एवढंच या आंदोलनाद्वारे एक सांगणं आहे का यापुढे युवक काँग्रेस असं ही भाषा खपून घेणार नाही। जर यापुढे जर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर त्यांच्यावर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येईल। विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी साहेब यांच्यावर जे आरोप केले आणि यांच्याबद्दल जे वाईट बोलले त्या संजय गायकवाड यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी। जेवढे त्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी यासाठी आम्ही हे जोडो मारो आंदोलन छेडलेलं आहे। या खोके सरकारचे मंत्री त्याच्यानंतर या भाजपाचे मंत्री आज राहुल गांधी सारख्या एका राष्ट्रीय नेत्यावरती बेछूट असे आरोप करत आहे आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरत आहे। परंतु हे अशा नेत्यांच्या संदर्भात हे खोके सरकार आणि हे भाजप सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये। म्हणून आज आम्ही या युवक काँग्रेसच्या वतीनं असं आंदोलन छेडत आहोत। यापुढे जर या वाचाळवीरांनी जर राहुल गांधी संदर्भात जर अपशब्द वापरले तर आम्ही काँग्रेस आणि युवक काँग्रेस स्वस्थ बसणार नाही। यांना जशाच तसं प्रत्युत्तर देऊन त्यांचा बिमोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, निफाड।